आजचा मूड कम्फर्ट फूड. सो लेट्स मेक गरम गरम आलू पराठा. सगळ्यात आधी 3 वाट्या गव्हाच्या पिठात मीठ, हळद, 1 ते 2 चमचे शेंगदाणा तेल घालून मिक्स करून घेतलं आणि मग थोडं पाणी घालून सॉफ्ट गोळा मळून घेतला आहे. जस्ट रिमेंबर, टू गेट द परफेक्ट आलू पराठा, मेक शुअर द डो अँड द स्टफिंग आर ऑफ द सेम कन्सिस्टन्सी. ॲट दी एंड मी पुन्हा एकदा थोडंसं तेल घालून मळून घेतलेलं आहे आणि हाताला अजूनही थोडंसं पीठ चिकटलं आहे, त्यासाठी मी कोरडं पीठ लावून परत एकदा मळून घेतलं. आता माझा सॉफ्ट डो रेडी आहे. नाव लेट्स मेक द स्टफिंग. बटाटे उकडून सालं काढून किसून घेतलेत. तुम्ही हवं तर स्मॅश करून पण घेऊ शकता. देन आय हॅव ॲडेड ग्रेटेड जिंजर, वॉश्ड अँड ड्राईड, चॉप्ड कोरिएंडर, 2 फाईनली चॉप्ड ग्रीन चिलीज, देन सॉल्ट टू द टेस्ट, आमचूर पावडर. Instead of amchur powder, you can also add a chaat masala, little bit of red chili powder, 1.5 tablespoon of coriander powder, half tablespoon of jeera powder. सगळी जादू यातच तर आहे. देन मिक्स मिक्स मिक्स. मी तर आधीच स्टफिंग आणि पिठाचे गोळे बनवून घेते. आता एक गोळा घेऊन कोरडं पीठ लावून आधी हलक्या हाताने छोटीशी चपाती लाटून घेतली आहे. मग त्यात भरपूर स्टफिंग भरून छान सील करून घेतलं आहे. परत थोडं कोरडं पीठ लावून आधीच हाताने दाबून आपलं जे स्टफिंग आहे ते सगळीकडे इव्हनली स्प्रेड करून घेतलं आहे. मग फक्त कॉर्नर हलक्या हाताने लाटून घेतलेत. पराठा अगदी हलक्या हाताने कॉर्नर्सने लाटून घ्यायचा आहे, सो दॅट आपलं जे स्टफिंग आहे ते बाहेर येणार नाही. तवा छान तापला आहे. आता मस्त दोन्ही बाजूला तूप लावून खरपूस भाजून घेते. सी हाऊ सॉफ्ट द पराठा इज and the stuffing has reached every corner perfectly. आता गरमागरम पराठा, दही आणि लोणचं, बस परफेक्ट कॉम्बिनेशन. समटाइम्स no matter how simple homemade comfort food just hit differently.